सध्या मी दीक्षाभूमी येथे आहे आणि इथे अंडरग्राऊंड पार्किंगला इथे जी जनता आहे ती आक्रोश झालेली आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे इथे जी जनता आहे कशी आक्रमक झालेली आहे आणि ही दृश्य आपण बघू शकता कशा प्रकारे ही जाळण्यात येत आहे आणि इथे जे ताडपत्री वगैरे आहे ते कशा प्रकारे फेकण्यात येत आहे आणि आपण ही दृश्य बघू शकता कशा प्रकारे उचलत आहे आणि आपण इथे खास बातचीत करणार आहोत। इथे काही काय सांगणार, इथे कशासाठी आलेले आहे तुम्ही? आम्ही आमच्या जागा आहे बाबासाहेबांनी राखलेली, आम्ही त्यासाठी आलो आहे। आमची आम्हाला पाहिजे, आमच्या बाबासाहेबांनी राखून ठेवली आहे, मोदीसाठी नाही ठेवली आहे राखून। मोदीचा आणि काय संबंध आहे? संबंध काही संबंधच नाही त्याच्यासोबत आमच्याला। आज काही वर्षापासूनची आमची जागा राखलेली आहे, आमच्या बाबासाहेबांनी हे जागा राखून ठेवलेली आहे। नक्कीच आपण ही दृश्य बघू शकता कशा प्रकारे ही जाळण्यात येत आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे ही दृश्य जाळत आहे। त्यांना काय सांगणार? काहीच नाही, जिथं आमच्या बापाच्या बद्दल काही आवाज उठेल तिथं आम्ही पुरा जीव गेला चालेल, पण सर्व काही करू, जीव गेला चालेल। नक्कीच जीव गेला तरी चालेल, पण आमच्या बापाच्या इथे म्हणजे दीक्षाभूमी इथे अंडरग्राऊंड पार्किंगला मान्यता नाही। दादा काय सांगणार, तुम्ही इथे आलेले आहे, कशासाठी आलेले आहे? आम्ही हे दीक्षाभूमी वाचवण्यासाठी आलेले आहोत। हे दीक्षाभूमीमध्ये जे बांधकाम पार्किंग करता केलेलं आहे त्याच्याकरता हे आम्हाला मंजूर नाही आहे। येणारे जे अनुयायी असतील ते बिचारे कुठे राहतात 14 ऑक्टोबरला नागपूरचे लोक येतात, बिचारे ते लोकांना काही मिळत नाही आहे राहायला नाही। हे असं अवैध एवढा मोठा पार्किंग बनवून राहिले, आम्हाला आवश्यकता नाही आहे। नक्कीच एवढी मोठी पार्किंगची आम्हाला आवश्यकता नाही आहे। जेव्हा इथे भूमिपूजन होत होता तेव्हा यांना आश्वासन दिलं होतं की दीक्षाभूमीचं सौंदर्य करण्यासाठी इथे भूमिपूजन करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन धवल सोबत रिपोर्टर स्नेहा भोगे, देशोन्नती, नागपूर।